एका युगांधरासमान आपल्या यशोगाथेची कीर्ती चौफेर उधळणाऱ्या आपल्या भारत देशाचा सुवर्णाक्षरी इतिहास म्हणजे एका अनन्यसाधारण, वैभवशाली व पुरोगामी विचारांनी भारावलेल्या गौरवशाली राष्ट्राची यशोगाथाच. याच गौरवशाली इतिहासाची पाने उलटताना सापडतो तो ध्यास, धैर्य, साहस, एकनिष्ठता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्य, प्रगती व उत्थानाकरिता अहोरात्र झटणाऱ्या व देशाकरिता त्यागाची परिसीमा गाठणाऱ्या काही प्रतिभावंत क्रांतिकारकांचा इतिहास, ज्यांच्या अथक प्रयत्नातून देशावरील परकीय आक्रमण परतवून लावण्याकरिता दिल्या गेलेल्या बलिदानाच्या सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा. असे म्हणतात की देशाचा इतिहास हा देशाच्या भविष्याचा पाया रचवीत व घडवीत असतो व या बाबतीत आपला भारत देश हा अतिशय भाग्यशाली ठरला आहे. कारण साधू संतांच्या परंपरेबरोबरच आपल्या देशाला लाभली आहे ती असाधारण विद्वत्ता व कार्यकुशलता. मा जिजाऊंच्या आशीर्वादानं गनिमांना सळो की पळो करून सोडणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवरायांपासून ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रूर इंग्रज सरकारच्या विरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंपर्यंत, तर इंग्रजांच्या छाताळावर पाय ठेवून भारताच्या अस्मितेसाठी लढलेल्या लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके व वीर सावरकरांपर्यंतचा तेजोमयी व जाज्वल्य इतिहास. ध्यास एकच, देशाची अस्मिता, एकसंघता, प्रगती व विकास. मित्रांनो, ह्याच ध्यासाने प्रभावित झालेल्या आपल्या देशातील असाधारण महिला शक्तीचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करणे अनिवार्यच आहे. स्वातंत्र्याच्या ध्यासाने ध्येयवेड्या अनेक क्रांतिकारकांमध्ये समाविष्ट असलेल्या स्त्री शक्तीचा गौरव जेवढा करावा तेवढा तो कमीच ठरतो. मैं मेरी झांसी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंपासून ते सावित्रीबाई फुले, मादाम कामा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी ते वर्तमानातील कल्पना चावला, निर्मला सीतारामन यांपर्यंतचा स्त्री शक्तीचा जागर पेटविणारा असा हा अतुलनीय भारतीय इतिहास. स्त्री शक्तीचा भारताच्या स्वातंत्र्य, प्रगती व विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अलीकडील आपल्या देशातील स्त्री शक्तीचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवस्थापकीय, वैद्यकीय, कला व संस्कृती तसेच इतरही अनेक क्षेत्रांमधील देशाच्या बळकटीकरणाकरिता दिल्या जाणारे योगदान म्हणजे उल्लेखनीयच. चूल आणि मूल या संकल्पनेला मागे सारीत आजची स्त्री ही तिच्या संसारात रममाण होण्याबरोबरच अनेक जबाबदाऱ्यांना समर्थपणे पेलणारी एक रणरागिणीच. क्षेत्र कोणतेही असो, आजची स्त्री ही तेवढ्याच ताकदीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची नवनवीन शिखरे सर करीत आहे. तर आज अशाच एका रणरागिणीचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. श्रीमती छायाताई संपतराव सहारे यांचा जन्म 20 एप्रिल 1964 रोजी त्यांचे मूळ गाव असलेल्या नागपूर शहरामध्ये झाला. अगदी सुखाने व आनंदाने आपल्या आईवडिलांच्या सानिध्यात वाढत असताना काळाने आपला डाव साधित वयाच्या पहिल्याच वर्षी त्यांच्या आईंना त्यांच्यापासून हिरावून घेतले. आईविना जगण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला असतानाच अचानक वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे सुद्धा दुःखद निधन झाले व त्याचबरोबर वडिलांच्या वात्सल्य व प्रेमाचा हात सुद्धा त्यांच्या डोक्यावरून नाहीसा झाला. जणू आभाळ कोसळावे एवढे हे दुःख. जिथे आपण जबाबदाऱ्यांचे भान येईपर्यंत सुद्धा आईवडिलांच्या सावलीतून दूर राहू शकत नाही, तिथे छायाताईंचा वडिलांविना पोरके होऊन जगण्याचा केविलवाना संघर्ष हा वयाच्या अवघ्या 5व्या वर्षीच सुरू झाला. जीवनाचा हा संघर्ष सुरू असतानाच त्यांना मायेची फुंकर घातली ती त्यांचे मामा श्री जगन्नाथजी गजबे यांनी. स्वतःच्या पाल्याप्रमाणेच त्यांनी या चिमुकल्या जीवाचा सांभाळ केला. परंतु हालाकीची परिस्थिती व हातावरील पोट या विवंचनेत ह्या लेकराचं पुढे काय
आपण पुढे या लेकराला चांगले शिक्षण व संगोपन देऊ शकू की नाही, हा त्यांच्यापुढील यक्ष प्रश्न. कदाचित हीच आर्तसाद ईश्वराच्या कानी पडली असावी. म्हणूनच की काय, आधारवत ठरलेल्या श्री विठ्ठलदासजी व श्री चतुर्भुजजी सदानी कुटुंबियांनी श्रीमती छायाताईंची पुढील जबाबदारी स्वीकारली व त्यांना आपल्या मायेच्या सावलीत सामावून घेतले. जसे एखाद्या कल्पवृक्षाने रणरणत्या उन्हात तहानलेल्या जीवाला सावली प्रदान करावी, त्याचप्रमाणे सुखाची ओंजळ भरून दिला गेलेला हा मायेचा ओलावा सदानी परिवाराच्या रूपाने त्यांना मिळाला. पुढे त्यांनी 10वा वर्ग फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण करून आपल्या जीवनाचा पाया रचण्यास सुरुवात केली. वाचन अध्ययन हा त्यांचा आवडता छंद. एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना 10वी नंतर नर्सिंग या कोर्सची बातमी त्यांच्या निदर्शनास आली व एक यशस्वी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या छायाताईंनी वेळीच आपली परिस्थिती, दूरदृष्टी व चालून आलेल्या संधीचा लाभ घेत वयाच्या 18व्या वर्षी 1 वर्षाचा नर्सिंग कोर्स पूर्ण करून त्या परभणी येथे जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून रुजू झाल्या व इथे खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनास एक नवी दिशा प्राप्त झाली. एका यशस्वी परिचारिकेच्या भूमिकेत त्यांनी टाकलेले हे पहिले पाऊल. पुढे गोरगरिबांच्या व रुग्णांच्या सेवेचा ध्यास मनाशी घेऊन त्यांनी याच क्षेत्रामध्ये आपले जीवन समर्पित करण्याचे ठरविले. परंतु एक यशस्वी परिचारिका म्हणून कार्य करावयाचे असल्यास इयत्ता 12वी उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याने त्यांनी आपल्या नोकरीमधील जबाबदाऱ्या सांभाळत 1989 साली अकोला येथून आपले 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व यानंतर त्यांनी अकोला येथे आपला नर्सिंगचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. यापुढे 16 एप्रिल 1991 साली त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून निवड मंडळामार्फत त्यांची अमरावती येथे महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये परिचारिका म्हणून नेमणूक करण्यात आली. मित्रांनो, जीवनाचा प्रवास म्हणजे कधी आनंदाचे 4 क्षण तर कधी अविरतपणे वाट्याला येणारा संघर्ष. अशातच वेळ येऊन ठेपली ती लग्नघटिकेची. दिनांक 26 जून 1993ला श्रीमती छायाताई आपल्या सुखी जीवनाचे स्वप्न डोळ्यामध्ये सामावत विवाहबद्ध झाले. श्री राजेश शेंद्रे यांच्याबरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला. आपण केलेल्या संघर्षाची जाणीव मनाशी ठेवत गरजूंना आधाराचा हात व मायेची साथ देत असताना दिनांक 11 सप्टेंबर 1995 साली त्यांना ईश्वर कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले व खऱ्या अर्थाने जीवनातील सोनेरी क्षणांची सुरुवात झाली. लहानग्या सोमेशच्या येण्याने जणू श्रीमती छायाताईंच्या आयुष्यामध्ये एक नवीन उमेद व एक नवीन आशा पल्लवित झाली होती. मायेच्या सावलीत चिमुकला सोमेश हळूहळू मोठा होत होता आणि काळ आपल्या संथ गतीने प्रवास करीत असताना कदाचित नवीन आव्हानांची रचना करीत होता. पुढे सोमेश 1.5 ते 2 वर्षाचा असताना एकीकडे सोमेशचे पालनपोषण व एकीकडे नोकरीमधील जबाबदाऱ्या पार पाडण्याची तारेवरील कसरत सुरू झाली. मित्रांनो, भावना आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. एकीकडे 1.5 वर्षाच्या सोमेशकरिता भावनाविवश आई व दुसरीकडे कर्तव्यदक्ष परिचारिका ह्या दोन्ही भूमिका पार पाडत असताना बऱ्याचदा आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या सोमेशला घरामध्ये एकटे बंद करून आपल्या अंतरातील आसमंतालाही भेदून टाकणाऱ्या अनंत आक्रोशाला सांभाळत ताईंना आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे लागत असे. मित्रांनो, आपण कल्पना करू शकता की एक आई आपल्या 1.5 वर्षाच्या लेकराला घरामध्ये एकटे ठेवून कर्तव्य बजावत असताना त्या माऊलीच्या मनावर काय आघात होत असतील याची कल्पनाही करवत नाही. बऱ्याचदा लहानगा सोमेश हा आपल्या आईची वाट पाहत एकटाच झोपी जात असे व आईला पाहताच तिच्या कुशीत शिरून मनमुराद ममतेचा व मातृत्वाचा आनंद लुटत असे. अशावेळी आपल्या मैत्रिणींवर जीव ओवाळून टाकणाऱ्या श्रीमती छायाताईंच्या मदतीला धावून आल्या त्या त्यांच्या जीवाभावाच्या 2 मैत्रिणी
श्रीमती कुमुदिनी इंगळे व श्रीमती क्षत्रिय मॅडम. आपल्या मैत्रिणींनी दिलेला हात आता छायाताईंकरिता हिंमत व ऊर्जा दोन्ही वाढविणारा ठरणार होता. कारण आता लहानग्या सोमेशची देखभाल व्यवस्थितपणे होईल अशी खात्री त्यांना पटलेली होती. म्हणतात ना की अंतःकरणाची आर्त हाक ही थेट ईश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्याचीच प्रचिती म्हणजे सोमेशचा सांभाळ करण्याकरिता पुढे सरसावलेल्या नात्याने मामी असलेल्या शशिकला ओंकारराव नेवारे व बहीण बबली नेवारे यांच्या रूपाने सोमेशला जणू मायेचा व प्रेमाचा निखळ झरा प्राप्त झाला होता. आपल्या मैत्रिणींबद्दल विशेष आस्था व प्रेम असणाऱ्या श्रीमती छायाताईंचा त्यांच्या सर्वच मैत्रिणींबरोबर एक अटूट असा संबंध प्रस्थापित झाला आहे. मैत्री कशी जपावी व कशी निभावी याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे श्रीमती छायाताई. अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या माननीय आमदार सौ सुलभताई खोडके यांच्याशी श्रीमती छायाताईंचे अगदी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. अनेकदा त्यांनी छायाताईंना अगदी जिवलग मैत्रिणीप्रमाणे वेळोवेळी मदतीचा व आपुलकीचा हात दिला आहे. अशा प्रकारे श्रीमती छायाताई व चिरंजीव सोमेश यांचा जीवनप्रवास अविरत सुरू राहील. असे म्हणतात की इतरांच्या पाठीशी अडचणींच्या काळामध्ये खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीचे कधीही अहित होऊ शकत नाही. आपला प्रामाणिक व मनमिळावू स्वभाव तसेच हिमतीच्या जोरावर छायाताईंनी नेहमीच गरजू महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता यावे याकरिता अमरावती येथे वैष्णवी बचत गटाची स्थापना केली व आजवर अनेक गरजूंना त्यामार्फत अगदी त्वरित आर्थिक मदत देता येईल अशी व्यवस्थासुद्धा केली. स्वतःवरती ओढावलेले दुःखद प्रसंग इतरांवर कधीही ओढावू नये याकरिता त्यांनी चालविलेले समाजकार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणूनच की काय, या सर्व कामाचा मोबदला म्हणून चिरंजीव सोमेश सारखा गुणी पुत्र ईश्वराने श्रीमती छायाताईंच्या पदरात घातला असावा. आपल्या आईच्या परिश्रमाची सखोल जाणीव ठेवत चिरंजीव सोमेशने 12वीत मेरिट येण्याचा बहुमान पटकाविला. पुढे आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण करून त्याने थेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT कानपूर येथून अभियांत्रिकीची मास्टर्स डिग्री पूर्ण केली व आज तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत एका मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असून आपल्या आईप्रमाणेच समाजसेवा व गरजूंना मदतीचा वारसा कायम ठेवत आपले ध्येय यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. मित्रांनो, जगामध्ये असंख्य माणसे वावरताना आपण पाहत असतो, परंतु प्रेरणा घेता यावी अशी काहीच माणसे आपल्या निदर्शनास येतात. त्यापैकीच सर्वांचे प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती छायाताई संपतराव सहार. कारण अडचणींपासून पळून जाणं हे सहज शक्य असतं, परंतु त्यांचा अडिगपणे सामना करण्याकरिता लागते ती पराकोटीची हिंमत व अद्वितीय इच्छाशक्ती तसेच साहस. आपल्या निर्णयशक्ती तसेच पराकोटीच्या आत्मविश्वासाच्या जोरावर अंधाराकडून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि दुःखातून सुखाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या या अद्वितीय व्यक्तिमत्वास आमचा सलाम.